नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. तर इथे कालपासून जोरजोरात पाऊस चालू झालाय. मला माहिती नाही का? कारण इतकं सुंदर समर चालू असताना याला मस्ती आली आहे. मला वाटतं कदाचित इंडियाचं वारं लागलं असणार. तर असो, सध्या वाजलेले आहेत 2 आणि मी सकाळपासून लिटरली काहीच नाही खाल्लंय. नो टी, नो ब्रेकफास्ट, नथिंग. त्यामुळे मला आता जेवण बनवणंच होतं, पण मला तेच-तेच जेवण बनवून आणि खाऊन पण कंटाळा आला होता. आणि आज वातावरण पण पावसाचं असल्यामुळे मला क्रेव्हिंग होतीये कांदा भजी आणि चहाची. बट अल्सो आय एम नॉट दॅट प्रो इन मेकिंग कांदा भजी. बट आता क्रेव्हिंग पण सॅटिस्फाय करायचीच आहे म्हटल्यानंतर मला तर ट्राय करणंच आहे. सो लेट्स जस्ट गो अँड मेक इट. सो पहिला तर कांदा कट करून घेतला, देन सोक्ड इट इन अ वॉटर टू सेपरेट द लेयर्स. मग त्याच्यामध्ये मीठ, थोडंसं बेसन, मिरची पावडर, ओवा, कोथिंबीर घालून पाणी न घालता मिक्स करायचं. मला बेसन जास्त घातलेलं असं जाड भजी अजिबात नाही आवडत, म्हणून मी तसंच लाईट बेसनचंच बनवलं. आणि फॉर क्रिस्पीनेस माझ्याकडे बेकिंग सोडा नव्हता, सो माय मॉम टोल्ड मी टू ॲड अ स्पून ऑफ हॉट ऑइल टू द मिक्सचर. अँड अल्सो तुम्ही हवं तर बेसिक मसालेज लाइक जिरा पावडर, धने पावडर, गरम मसाला तुम्ही ॲड करू शकता. इट्स अप टू यू. असो मग तेल चांगलं गरम झालं की मीडियम फ्लेमवरती त्याला फ्राय करून घ्यायचं. टू बी ऑनेस्ट टेस्ट तर मस्त झालीच होती, प्लस क्रिस्पी पण झालेलं आणि बनवायला खूप जास्त ईझी आहे. मॅक्स टू मॅक्स 30 मिनिटं लागले मला सगळं बनवायला. आणि सोबत मिरची सुद्धा तळून घेतली, बट बी केअरफुल आणि चहा तर होताच. मग काय क्रेव्हिंग वॉज फुल्ली सॅटिस्फाईड.